टोमॅटोची चटणी झालेली आहे. चहा होईपर्यंत आणि तवा गरम होईपर्यंत मस्तपैकी कांदा कापते भाजीसाठी. तर नमस्कार मित्रांनो, राम राम. तर आज आम्ही आंबोळी करणार आहे आणि सुट्टी कधी लागते ते मी वाटच बघते. सगळ्यांना सुट्टी लागून सगळी गावाला पण चाललीत. तर हे बघा आम्ही करतोय आंबोळी. हा किती सॉफ्ट आणि गार आहे ना मम्मा. असं वाटायलंय की त्याच्यात असं खेळू. बरं तू करणार आहेस? या मीठ तेवढं मी घालतो. अंदाज येते तुला हळूहळू. हे व्हायला गुटडी फुटायला लागतात त्यातलं. हा किती गार आहे. हात पूर्ण घाण करू नको, बोटानं कालवायचं. एवढं पाणी ओढून घेते रवा. जैसे समुद्र के जैसे लग रहा है. बाबा निम्मे काम करतं, निम्मे मला ठेवलं. तर गाठी गाठी झाल्यात काय बघ. गाठी गाठी नहीं फोड़ना. मैं फोड़ने में बहुत मैं फोड़ने में बहुत काय मैं फोड़ने में बहुत हुशार हूँ. ते मला शब्द आठवण्यात आला. हात दिस अभी तूने तो बोला था एक जीव राहतो. अगं ते सुकं कालवायचं वेगळं, वल्ल कालवायचं वेगळं पिल्या. सुकी वेळ कालवण्याचा वेगळा आणि ओली वेळ कालवण्याचा वेगळा. जरासं पाणी नकळत जास्त घालायचं. ते ओढून घेते पाणी. रवा फुगतोय नंतर. आणि मग बघायचं किती अजून पाणी लागणार आहे काय. अजून पाणी घालायचं? होय, आता ह्यातलं पाणी एवढं आहे का नाही, हे सगळं ओढून घेते रवा. तर आता मी यात कांदा घालणार आहे, जे बारीक केलं. चमचा देऊ काय? हे आहे जिरं. आणि एकदाच करायचं ते पाणी घातलं. तर मित्रांनो, टोमॅटोची चटणी करते. परवा तुम्ही विचारत होतात की कशी करायची. आता लसूण चिरून घ्यायला लागले. लसूण चिरते, कांदा घालायचा त्याच्यामध्ये आणि टोमॅटो चिरून घालायचे. पहिलं असं हे असं करायचं मी सगळं एकत्र. शेंगदाणे करायला पाहिजे. संपत हे बोटाने एका जरा हे कर. जेवढं लसूण घालाल तेवढं छान लागते. कांदा थोडा नावाला घालायचा आणि लसूण जास्त घालायचं. स्वयंपाक करताना बोटं चाटायची नाहीत. ठीक आहे. झालं. ह्यात कांदा घालूया. आता हे बटाट्यासाठी चिरला होता. टोमॅटो मस्तपैकी चिरून घालूया. परी इथं मी इथंच आहे ग. तर गणेश एडिटिंग करायलाय आणि त्याच्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये परी असं म्हटलं होतं आणि ती परी मी ताच खरखर द्यायला लागल्या. खिसणी घे. तर परीला आंबोळी शिकायची होती. मग झटपट आंबोळी तिला शिकवते मी. कसं तोडू? परीला टोमॅटोची चटणी लय आवडते. तीन टोमॅटो, एक कांदा आणि लसणाच्या एक 7-8 कुड्या आणि जरासं जिरं असं घातलेलं आहे. थोडीशी हिंग, जरा थोडीशी हळद आणि थोडीशी चटणी. चटणी चवीनुसार घाला. ज्यांना तिखट पाहिजे त्यांनी तिखट. परीला जास्त तिखट नाही चालत म्हणून काय एवढं नको. हा. आणि चिमटभर साखर. एवढी चटणी टाकणार, चिमटभर साखर टाकणार. मीठ घालायचं राहिलं मेन. दाबायचं असं असं. मस्तपैकी प्युरी झालेली आहे.
कुठेही अशा गाठी नाही आहेत. तर याला फोडणी देऊया आता. मला वाटलं सोप्या पदार्थालाच फोडणी दे. सोप्या पदार्थाला सुख्या म्हणजे असं भात असं थोडीच असते. मॅगीला सुद्धा फोडणी दे. जरासंच घालायचं तेल. कोथिंबीर पाहिजे होती तिला. कोथिंबीर मिळाली नाही दुकानात. कोथिंबीर पाहिजे होती खरं तर. त्यामुळे आज कुठल्याही पदार्थात कोथिंबीर नाही आहे. असं घाल. हात मागं गेलं लगेच तापलं. असं उडतंय. आता उडाली टाकलं उडत झालं का. आता उडते का बघ. सर काय का जण याच्यामध्ये गरम पाणी सुद्धा घालतात. पाण्याला एक उकळी आणतात किंवा कोमट पाणी आणि घालतात. ते खरं आप्पे किंवा इडली करताना घालायचं म्हणजे पीठ फुगते चांगलं. जर आंबोळी करणार असला तर पीठ खूप पातळ लागते रव्याचं. ओके, तर 2 मिनिटं झालेली आहेत. ह्याला आपण उतरूया, साईडला ठेवूया. तवा पण मस्तपैकी गरम होणे तोपर्यंत गणेशला चहा देऊया. असं वाटायला की नाही पिल्या किती वेळ लागतंय चहा होईपर्यंत आणि तवा गरम होईपर्यंत. मस्तपैकी कांदा कापते भाजीसाठी, जेणेकरून इथला पसारा जरा कमी होईल. उरला जरा चहा. थंड झाला वाटतं जरा. तवा असं लगेच उठते. चट 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 आवाज येतो म्हटल्यावर. हे कसं बारीक आवाज आले ना तसं जोरात आवाज. तर अशा तऱ्हेने भाजी झालेली आहे. टोमॅटोची चटणी झालेली आहे आणि आता राहिलेली आहे फक्त आंबोळी. भात झालेला आहे, सगळं झालेलं आहे. परीने त्याच्यावर ताव मारलेला आहे. एकही ह्याच्यात पडू दिलेली नाहीये. तर आता माझं खाऊन झालेलं आहे, तरी पण मी आता खातीच आहे. कारण का खूप टेस्टी बनवली आहे मम्मीने. असं वाटायला की खातच राहू, पण तेवढा रवा पण पाहिजे ना. जर मीच सगळं खाल्लं तर त्यांना काय. त्यामुळे तर आता मस्तपैकी TV बघत खाणार मी. ये